जय शिवराय मैत्रिणींनो. तर बघा, हे माझं सासरचं घर आहे आणि आम्ही आता साफसफाई केली होती. साफसफाई जरा दाखवली नाही तुम्हाला, साफसफाई करायला काढलेलं नाही. दाखवते एक मिनटं तुम्हाला. आणि बघा, हे माझं किचन आहे, पण किचनमध्ये साहित्य काहीच नाही आहे, कारण मी इथं राहतच नाही ना. केव्हा तरी सुट्टीला आल्यानंतर मग ताईंच्याकडेच म्हणजे आम्ही राहतो, त्यामुळं मग सामान इथं ठेवलेलं नाही आहे. आणि इकडं एक रूम आहे, त्याच्यामध्ये पण साफसफाई केली. बघा, इथं मुलांची सायकल आहे आणि हे आमचे बॉक्स आहेत जे आम्ही फौजमध्ये मी ह्यांच्यासोबत असताना आम्ही घेऊन जायचो. हा बेडरूम आहे बघा आमचा. आणि बेड तरी असा पण थोडासा साफ करायचा राहिला होता, मग तो पण करून घेतला. आणि इथं इथं आहे ते माझं कपाट, म्हणजे लग्नातलं कपाट नाही आहे माझं, हे पप्पांनी माझ्या दिलेलं नाही आहे. हे मी नंतर घेतलं होतं, लग्नात यूजच नाही, कारण मी लगेच मग इकडं आल्यानंतर लगेच ईश्वरपूरला राहायला गेले, त्यामुळं मग ह्याचा काही यूज झाला नाही. आणि बघा, साफसफाई करायला काढल्यानंतर मला पहिल्यांदा जी गोष्ट सापडली ती म्हणजे बघा, आमच्या लग्नाची पत्रिका. आणि खूप छान वाटलं सापडल्यानंतर, कारण भरपूर दिवसातून ही पत्रिका सापडली. आणि आमचं लग्न बघा 2008मध्ये झालं होतं. 27 मे 2008ला आमचं लग्न झालं. आणि दुसरी एक गोष्ट सापडली ती म्हणजे ही माझ्या लग्नातली चुनरी. आणि बघा, पहिल्या म्हणजे अशाच चुनऱ्या असायच्या, फक्त लालच. आणि आत्ता असं असतं ना की लाल चुनरी, पिवळी चुनरी, दोन दोन असतात, पण त्यावेळेला असं नसायचं. त्यावेळेला एकच चुनरी असायची आणि शॉल असायची एक. ती म्हणजे शॉल एक लग्नाच्या टायमिंगला, बहुतेक लग्नाच्या टायमिंगलाच अशी टाकली जायची अंगावरती, ती एक असायची. आणि ही एक गोष्ट म्हणजे ही काय मला सापडलेली नाही आहे, ही मी स्वतःच म्हणजे जपून ठेवलेली गोष्ट आहे. ती म्हणजे बघा, माझा लग्नातला शालू खूप सुंदर, म्हणजे अजून पण खूप असा तस्साच्या तस्सा राहिला आहे बघा. आणि मी कधी ह्या अगोदर कधी नाही घातला, पण नंतर घालायची इच्छा झाली. आता परत एकदा घालेन, एकदा केव्हा. आईवडिलांची आठवण आहे आणि त्यांनी इतका प्रेमाने घेतलेला असतो आपल्यासाठी, त्यामुळं मग मी तर खूप जपून ठेवीन. लग्न ज्या वेळेला असतं, आपलं लग्न ज्या वेळेला ठरतं, त्यावेळेला म्हणजे एक इमोशनल पण तेवढंच असते आणि तेवढंच म्हणजे एक्साइटमेंट पण तेवढीच असते की नवीन लोक, नवीन माणसं. आईवडिलांना सोडून जाण्याचं दुःख पण तेवढंच असते मुलीला. आणि सासरी जाण्याची एक ओढ असते, ती एक वेगळीच असते. म्हणजे माझ्या आईवडिलांचं स्वप्न होतं की त्यांना असा आर्मीमध्येच असलेला मुलगा जावई म्हणून, हवा आहे म्हणून माझ्यासाठी आर्मीवालाच मुलगा बघायचा, असं त्यांचं खूप मोठं स्वप्न होतं. ते त्यांनी पूर्ण केलं. आणि बघा, आज एवढ्या साऱ्या आठवणी आहेत त्यांच्या माझ्याकडं, म्हणजे कायमच अशा येत राहतील त्यांच्या आठवणी. पण म्हणजे ते नाही आहेत हे ऐकायला की खूप म्हणजे मी खूप खुश आहे. आणि खरंच म्हणजे मिस्टरांनी पण आईवडील नसताना खूप सावरून घेतलं, आम्हा भावंडांना प्रेम दिलं, त्यांनी साथ दिली. हीच असं विचार केला नव्हता की आईवडील आमचे इतक्यात आम्हाला सोडून जातील म्हणून. पण म्हणजे देवाने, नियतीने असा खेळ खेळला आमच्यासोबत की ते आम्हाला सोडून गेले. पण खरंच ते सोडून गेले म्हणून आपण थांबायचं का? नाही तर थांबलो नाही, पण पुढं निघून गेलोच, पण त्यांच्या आठवणी तर कायमच राहत. तर बघा, तर मला नक्की सांगा की तुमच्या लग्नातली कोणती वस्तू तुम्ही जपून ठेवली आहे ते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.